सेशनमध्ये आपण संख्या मागच्या सेशनमध्ये आपण संख्या या बाबतीत शिकलो. संख्येमध्ये आपण सगळ्या प्रकारच्या संख्या बघितल्या. सुरुवात आपण नैसर्गिक पासून केली. n स्टँड्स फॉर नॅचरल नंबर्स 1 2 3 4 अँड सो ऑन म्हणजे अनंत. त्यानंतर आपण बघितला होल नंबर सेट म्हणजे पूर्ण संख्यांचा सेट बघितला. तो आहे 0 1 2 3 अनंत. त्यानंतरचा आपण बघितला तो आपण पहिला पूर्णांक इंटिजर्स म्हणजे अनंतापासून चालू झालं. -2 -1 0 1 2 अनंत अशा पद्धतीचे आपण ते इंटिजर्स पाहिले. इंटिजर्स नंतर आपण होल नंबर्स इंटिजर्स नंतर आपण पूर्ण आणि संयुक्त अशा दोन्ही संख्या बघितल्या. पूर्ण संख्यामध्ये मूळ संख्या आणि संयुक्त संख्या अशा दोन्ही संख्यांचा अभ्यास आपण केला. मूळ संख्यांमध्ये आपण सर्वात लहान मूळ संख्या सममूळ संख्या 2 ही पाहिली. त्यानंतर 3 5 7 आणि अनंत बरोबर मूळ संख्यांबाबतीत पण आपला अभ्यास झाला. संयुक्त संख्येबाबतीत पण आपण अभ्यास केला. संयुक्त संख्येमध्ये आपण हा अभ्यास केला की जी संख्या ज्याला त्याच संख्ये व्यतिरिक्त अजून इतर संख्येने पण भाग जातो त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. फॉर एक्झाम्पल 4 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 अनंत अशा बऱ्याच संख्या आहेत ज्याला त्याच्या व्यतिरिक्त इतर संख्येने सुद्धा भाग जातो. त्या संख्यांना आपण म्हणतो संयुक्त संख्या. तर ह्या सगळे आपण संख्यांचा अभ्यास मागच्या क्लासमध्ये केलेला आहे. तर सेशनकडे जाऊयात. परिमेय संख्या जो खूप व्हास्ट आहे, जो खूप मोठा आहे लेसन, ज्या टॉपिक वरून आपल्याला पुढचे सगळे जास्तीत जास्त प्रकारची गणितं सोडवायची आहेत. तर परिमेय संख्या म्हणजे काय याच्या बाबतीत आपण बोलूयात आणि ते शिकल्यावरती त्याच्यामधलं कंपॅरिझन म्हणजे फरक कसा शोधायचा, लहान कुठली आणि मोठी कुठली, संख्या रेषेवरती ती संख्या दाखवायची कशी, या संख्या सगळ्या आपण अभ्यास करणार आहोत. तर आता आपण परिमेय संख्येवरती आलोय. मी अगदी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते परिमेय संख्या म्हणजे काय. परिमेय संख्या म्हणजे अशी संख्या ज्याच्यामध्ये एक अंश आणि एक छेद असतो. आपण ती p/q म्हणजे p/q किंवा m/n बरोबर म्हणजे अशा अंश आणि छेद स्वरूपामधल्या संख्येने आपण परिमेय संख्या दाखवू शकतो. तर परिमेय संख्या म्हणजे काय, अशी संख्या ज्या संख्येमध्ये अंश आणि छेद आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सूचना अशी की छेद कधीही शून्य असता कामा नये. छेद जो आहे तो कधीही शून्य असता कामा नये. का, कारण जी संख्या ज्याचा छेद शून्य असतो त्या संख्येला आपण म्हणतो अव्याख्येय. अव्याख्येय म्हणजे त्याची अजून व्याख्या नाही किंवा त्याला आपण डिफाईन करू शकत नाही. तो अनडिफाईन्ड आहे. आपण त्याला फ्रॅक्शन म्हणतो ज्याच्यामध्ये एक अंश असतो एक छेद असतो. ठीक आहे. तर ही परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या म्हणजे अशी संख्या जी आपण अंश आणि छेद या स्वरूपात दाखवतो आणि त्या संख्येमध्ये छेद हा जो आहे हा कधीही शून्य असता कामा नये. म्हणजे छेद हा नॉन झिरो असला पाहिजे. तर काही मी उदाहरणं देते तुम्हाला. उदाहरणांमध्ये आपण बघूयात. एक साधा परिमेय संख्या बघूयात आपण 3/4. तर त्याच्यामध्ये अंश 3 आहे आणि छेद 4 आहे. अंश 3 आहे आणि छेद 4 आहे. तर ही परिमेय संख्या आहे का? हो, ही परिमेय संख्या आहे. हीच संख्या जर आपण ऋण घेतली -3/4 तर ही परिमेय संख्या होईल का? हो, ही सुद्धा परिमेय संख्या होईल. म्हणजे परिमेय संख्या पुन्हा आपण या सगळ्या परिमेय संख्या रेषेवरती दाखवू शकतो. ज्या पद्धतीने आपण पूर्णांक बघितले, आपण बघितले त्याच पूर्णांकाप्रमाणे ह्या सगळ्या परिमेय संख्या आपण संख्या रेषेवरती दाखवू शकतो. म्हणजे नंबर लाईनवरती आपण दाखवू शकतो. जसा -3/4 सांगितला तसा जर मी एखादी संख्या लिहिली 5/0 तर ही परिमेय संख्या होईल का? नाही, ही परिमेय संख्या होणारच नाही. कारण परिमेय संख्येमध्ये सांगितलेलं आहे की छेद हा शून्य असता कामा नये. ही जी काही संख्या आहे त्याची आपल्याला व्याख्या करणं शक्य होणार नाही कारण ही संख्या अव्याख्येय या विभागामध्ये जाते. मग आता आपण ह्या संख्येबद्दल बोलूयात. 0 ही परिमेय संख्या आहे का? 0 ही परिमेय संख्या आहे का? तर हो, 0 ही परिमेय संख्या आहे. तुम्हाला जर त्याचा छेद दिसत नसेल तर आपण कुठलाही छेद लिहू शकतो. शून्याच्या खाली आपण शून्याला कुठलाही नंबरने भागू शकतो. म्हणजे 0/5 म्हणजे 0, 0/15 म्हणजे 0, 0/150 म्हणजे 0, 0/1500 म्हणजे 0. शून्याला कुठल्याही संख्येने भागा, आपल्याला उत्तर हे शेवटी शून्यच मिळणार आहे. पण तुम्हाला जर हे दिसत असेल तर ही जी संपूर्ण संख्या मी लिहिलेली आहे ती
छेद क्यू म्हणजे अंश आणि छेद या स्वरूपात आहे आणि छेद हा शून्येतर संख्या असल्यामुळे हो ही परिमेय संख्या आहे. तर हे सगळं जे आहे ते परिमेय संख्येबाबतीत सांगितलं. तर परिमेय संख्या संख्ये रेषेवरती आपण कशा दाखवायच्या या टॉपिकवरती थोडंसं डिस्कशन करूयात. मी आता तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं एक परिमेय संख्ये बाबतीत परिमेय संख्या म्हणजे काय किंवा त्याला आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो, त्याची व्याख्या कशी देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या रिस्ट्रिक्टेड कंडिशन्स आहेत म्हणजे अत्यावश्यक कंडिशन्स अशा अटी कुठल्या आहेत त्याच्यामध्ये ती अट आपण अभ्यासली. तर आता मी तुम्हाला एक नंबर लाईन दाखवणार आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला पूर्णांक शिकवताना नंबर लाईन एक दाखवली होती त्या नंबर लाईन मध्ये मध्यभागी आपण 0 हा क्रमांक घेतो. उजव्या बाजूला सगळे धन संख्या असतात आणि डाव्या बाजूला सगळ्या ऋण संख्या असतात हे आपल्याला माहिती आहे. तर आपण इथे घेऊयात 1, इथे घेऊयात 2, या ठिकाणी येणार -1 आणि या ठिकाणी येणार -2. ठीक आहे. तर 0 ही परिमेय संख्या आहे का? आहे. आत्ताच आपण बघितलं 0 ही परिमेय संख्या आहे. 1 ही परिमेय संख्या आहे का? 1 मी तुम्हाला या ठिकाणी वेगळी दाखवते. 1 ही परिमेय संख्या आहे का? 1 ही परिमेय संख्या आहे कारण 1 म्हणजेच 1/1. 1/1 म्हणजे 1 म्हणजे पुन्हा आपण ती संख्या अंश आणि छेद या स्वरूपामध्ये लिहिलेली आहे म्हणजे आपण ती फ्रॅक्शन या स्वरूपामध्ये लिहिलेली आहे. ठीक आहे. तर 1 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. त्याच प्रकारे -1 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. जर आपण -2 बाबतीत बोललो तर -2 ही सुद्धा परिमेय संख्या होणार कारण -2 ला आपण जर छेद 1 दिला तर ती पुन्हा आपल्याला अंश आणि छेद या स्वरूपात मिळते, फ्रॅक्शन या स्वरूपात मिळते आणि बघा -2 भागिले म्हणजे 1 म्हणजे 1 ने कुठल्याही संख्येला भागलं तरी उत्तर तुमचं तेच राहणार आहे -2. त्यामुळे त्या वैयक्तिक नंबरमध्ये किंवा त्या संख्येमध्ये काही बदल झाला का? नाही झाला. तुम्ही 1 ने गुणा किंवा 1 ने भागा संख्या आहे तशीच राहणार. या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेला आहात. 10वी पर्यंत तुमचं हे सगळं झालेलं आहे. ठीक आहे. तर या ज्या काही संख्या तुम्हाला संख्या रेषेवरती दिसतायत म्हणजे सगळ्या पूर्णांक संख्या सर्व पूर्णांक संख्या या परिमेय संख्या आहेत हे लक्षात ठेवा. सर्व पूर्णांक संख्या या परिमेय संख्या आहेत. तर आता मला एक असा 3/2 हा नंबर आपल्याला या परिमेय संख्येवरती दाखवायचा आहे. 3/2 हा नंबर आपल्याला या परिमेय संख्येवरती दाखवायचा आहे. त्यासाठी त्याचा छेद किती आहे बघायचा आपल्याला. छेद किती आहे? 2. छेद 2 असल्यामुळे 2 वेगवेगळ्या संख्येचे आपल्याला 2 समान भाग करायचे. वेगवेगळ्या संख्येचे आपल्याला 2 समान भाग करायचे. मी हे पहिल्यांदा एक्सप्लेन करते. दुसऱ्या वेळेस पण तुम्हाला आणखीन व्यवस्थित पद्धतीने सांगेल. आपण ह्या संख्या बदलून बघूयात आणि वेगवेगळ्या संख्या रेषा काढून बघूयात म्हणजे तुम्हाला हे जास्त व्यवस्थित समजेल. तर आपण 3/2 हा क्रमांक आपल्याला ज्यावेळेस संख्या रेषेवरती दाखवायचा असतो 3/2 हा क्रमांक जेव्हा आपल्याला संख्या रेषेवरती दाखवायचा असतो तेव्हा जो काही छेद आहे जो काही असेल 2, 3, 4 जो काही असेल तेवढे समान भाग आपल्याला ह्या 2 संख्यांच्या मध्ये पाडावे लागतात. तर इथे 2 दिसतोय. मग आपण काय करूयात 0 आणि 1 मध्ये 2 पार्ट करतोय. 1 आणि 2 ला परत 2 भागामध्ये विभाजन करतोय. 0 आणि -1 पुन्हा 2 केले त्यांचे भाग आणि -1 आणि -2 यांचे पुन्हा 2 भाग केले. 2 समान भाग. आपण का समान भाग करतोय? कारण छेद 2 आहे. तर आता ह्या संख्या मोजायच्या कशा? 3/2 ही संख्या आहे हे लक्षात ठेवूयातच आपण. पण मी तुम्हाला या संख्या रेषेमध्ये उरलेल्या सर्व परिमेय संख्या दाखवणार आहे. तर ही आहे 0. 0/2 म्हणजे 0 असतो आणि तो ऑलरेडी आपण इथे लिहिलेला आहे. 0 हा ऑलरेडी लिहिलेला आहे. तर 0च्या पुढची संख्या कुठली? 1. तर हा असणार आहे 1/2. इथं मी थोडंसं करेक्शन केलेलं आहे लक्ष द्या. 0च्या पुढची संख्या आहे 1/2. आता हा त्याच्या पुढची संख्या 2/2, 3/2, 4/2 आणि अनंत. जो फेनॉमिनन किंवा जी कॉन्सेप्ट आपण उजव्या बाजूला वापरली तीच कॉन्सेप्ट आपण थोडीशी डाव्या बाजूला वापरून बघूयात म्हणजे आणखीन थोडं तुम्हाला स्पष्ट होईल. आणि जरी हे स्पष्ट नसेल झालं तरी मी पुढच्या उदाहरणामध्ये आणखीन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते. आता आपण सुरुवात केलेली आहे बरोबर. तर एक तुम्हाला माहिती आहे आपण दर 2 क्रमांकामध्ये 2 समान भाग केलेले आहेत आणि जर 2 समान भाग केलेले आहेत तर सगळ्यांचा छेद किती असणार आहे? 2. का? कारण समान भाग 2 केलेत तुम्ही. तेच जर समान भाग 3 असते तर छेद 3 असता. तेच जर समान भाग 4 असते तर तो छेद 4 असता. तर आपण 0 आणि -1 या संख्या परिमेय स्वरूपात दाखवणार आहोत.
ही 0 आहे तर ही आहे 0/2. 0 म्हणजे काय? 0/2. तर शून्याच्या डाव्या बाजूला जी पहिली येणारी असणार आहे ती असणार आहे -1/2. ती असणार आहे -1/2. ही जी संख्या दिसते तुम्हाला ही असणार आहे -2/2. -2/2. त्याच्या पुढची ही जी संख्या आहे ही असणार आहे -3/2. -3/2. आणि आपण आता ह्या संख्येवरती येऊयात. ही संख्या असणार आहे -4/2. -4/2. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या परिमेय संख्ये रेषेवरती दाखवू शकतो. तर आता आपण थोडंसं ह्या नंबरबद्दल बोलूयात की इथे मी -1 लिहिलेला आहे, बरोबर? -1 लिहिलेला आहे आणि इथे -2/2 कसं काय? तर बघा, -2/2चं संक्षिप्त रूप हे -1 आहे. संक्षिप्त रूप म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या दोघांना सॉल्व्ह कराल किंवा सोडवाल, बे एकी बे, बे एकी बे म्हणजेच -1, तो इथे ऑलरेडी तुम्ही लिहिलेला आहे. तर त्याचं संक्षिप्त रूप आपल्याला इथे मिळतंय. -4/2 चं संक्षिप्त रूप तुम्हाला इथे -2 मिळालेलं आहे. तसंच इथे 1/3. ठीक आहे. ही संख्या आपल्याला संख्ये रेषेवरती दाखवायची. तर ही संख्या जर संख्ये रेषेवरती दाखवायची असेल तर त्याआधी आपल्याला संख्या रेषा काढावी लागेल. इथे नंबर लाईन ड्रॉ करावी लागेल. ही नंबर लाईन नेहमीप्रमाणे मी ड्रॉ केलेली आहे. मध्यभागी 0. उजव्या हाताला आपण आता 3 समान भाग करावे लागतात.